नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण महानगरपालिका चंद्रपूर यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासारख्या आरोग्य विभाग संबंधित पदांची पदभरती महानगरपालिका चंद्रपूर यांच्या मार्फत घेण्यात येत आहे. या पदासाठी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेतन या पदासाठी 18,000 ते 60,000 रुपये प्रति महिना असणार आहे. वयाची अट बघितली तर 38 वर्षापर्यंतचा उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची संपूर्ण माहिती, एकूण जागा, शैक्षणिक अर्हता, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW या पदाची पदभरती एकूण 12 जागेसाठी या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक पदानुसार या ठिकाणी वॅकेन्सी दिलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. कोणत्या पदासाठी कशा प्रकारची पात्रता असणार आहे, वेतन किती मिळणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक विनंती करतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती तुम्हाला समजेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकाल. तर बघा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही पदभरती पहिल्या पदासाठी होत आहे. टोटल या पदाची एक जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, तर किमान अर्हता MBBS डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचसोबत महाराष्ट्र काउन्सिल मेडिकल काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अनुभव या ठिकाणी असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. वयाची अट बघितली तर 38 वर्षापर्यंतचा उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी एक जागा या पदाची या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदासाठी जो वेतन असणार आहे तो 60,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. अर्जासह सादर करावयाचे प्रमाणपत्र, दाखले याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर कोणकोणती कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत सादर करायची त्याची माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर स्टाफ नर्स या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. या पदाच्या 3 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर तुम्ही सायन्समधून 12वी उत्तीर्ण असाल, त्यासोबत GNM कोर्स शासन मान्यता संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता. अनुभव या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. 38 वर्ष वयाची अट अर्ज करण्याकरता लागणार आहे. या ठिकाणी बघा, 3 जागा इथे भरल्या जात आहे, ज्यामध्ये भटक्या जमाती क साठी एक जागा आहे, भटकी जमात ड साठी एक जागा, तर EWS कॅटेगरीसाठी एक जागा या ठिकाणी असणार आहे आणि वेतन या पदासाठी 20,000 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW या पदासाठी ही पदभरती होत आहे. या पदाच्या टोटल 8 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. शिक्षण काय लागणार आहे, तर सायन्समधून तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, पॅरामेडिकल कोर्स किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स तुम्ही या ठिकाणी शासन मान्य संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता. अनुभव या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिला जाणार आहे. वयाची अट या ठिकाणी 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. भटकी जमात क या कॅटेगरीतील उमेदवारांसाठी एक जागा आहे. त्यानंतर भटकी जमात ड या कॅटेगरीतील उमेदवारांना एक जागा आहे. त्यानंतर इतर मागास वर्गासाठी 2 जागा, EWS साठी एक जागा, तर खुल्या प्रवर्गासाठी 3 जागा. अशा प्रकारे या ठिकाणी बघा, टोटल 8 जागेसाठी बहुउद्देशीय कर्मचारी या पदाची ही पदभरती या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि या पदासाठी 18,000 रुपये प्रति महिना मानधन असणार आहे. तर अशा प्रकारे या 3 पदांसाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल. अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे याचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर कोणकोणती कागदपत्र लागणार याची माहिती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर काही अटी व शर्ती उमेदवारांकरता अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्या अटी व शर्ती या ठिकाणी कशा प्रकारच्या असणार आहे याची माहिती इथे जाहिरातीमध्ये बघू शकता. थोडक्यात मी या ठिकाणी अटी व शर्तीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत या ठिकाणी घेऊन निवड केल्या जाणार आहे. तर स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत किंवा परीक्षा घेतल्या जाणार नाही. थेट गुणांकन पद्धतीने तुमची निवड या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रियेची माहिती ती दिलेली आहे. अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 22 मे 2026 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
थेट तुम्हाला चंद्रपूर कार्यालयाच्या आरोग्य विभागामध्ये जाऊन प्रमाणित दाखल्यासह म्हणजे अटेस्टेड आपली कागदपत्रे या ठिकाणी करून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज आणि अर्जासोबत आपली कागदपत्र सादर करायची आहे. टपालद्वारे किंवा कुरिअरद्वारे या ठिकाणी प्राप्त केलेले अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना इथे प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बरीचशी माहिती अटी व शर्तीमध्ये या ठिकाणी असणार आहे. गुणांकन पद्धतीने या ठिकाणी बघू शकता. स्टाफ नर्स आणि एम-पी-डब्ल्यू या पदाची या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून गुण या ठिकाणी देऊन त्या पदासाठी या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे. तर गुणांकन पद्धत कशाप्रकारे या ठिकाणी आहे त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. बरीचशी माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी प्रोव्हाईड करण्यात आलेली आहे. सविस्तर पदभरतीची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची पी-डी-एफ पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉइन करून या पदभरतीची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्राप्त करून या पदभरतीबाबत माहिती घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 3 पदांसाठी ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात महानगरपालिका चंद्रपूर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.